नमस्कार, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका। अरबी समुद्रातील प्रणाली दूर जात असतानाच बंगालच्या उपसागरात एक नवीन प्रणाली तयार होत आहे। एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे बंगालच्या उपसागरात। उद्यापासून पावसाची व्याप्ती देखील वाढणार आहे। महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची देखील शक्यता आहे। राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे। तर आज सायंकाळपासून दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही पावसाची स्थिती निर्माण झाली आहे। उद्यापासून पावसाची व्याप्ती राज्याच्या बरेच भागांमध्ये वाढणार आहे। त्यामुळे काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मान्सूनने राज्यातून माघार घेतल्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचे पुनरागमन झाले आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तर दूर सरकत असले तरी बंगालच्या उपसागरात श्रीलंकेकडून पूर्वेकडील भागात एक नवीन चक्राकार वाऱ्याची प्रणाली सक्रिय झाली आहे। ही प्रणाली अधिक तीव्र होऊन 22 ऑक्टोबर म्हणजे आजच तिचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची देखील शक्यता आहे। या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पूर्वेकडून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे हे आपल्या भागात दाखल होणार आहेत। त्यामुळे पावसाची पोषक स्थिती निर्माण होणार आहे। वातावरण मोठे बदल होत आहेत। आज सायंकाळपासूनच राज्याच्या वातावरणात खूप मोठे बदल दिसून येणार आहेत। सध्या दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे ढग सक्रिय झाले आहेत। कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, तसेच गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली होती आणि त्यात आज देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। या भागात ढगांची हालचाल वायव्य दिशेने होत असून रात्री उशिरा पावसाचा पट्टा आणखी मोठा होणार आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार पावसाची व्याप्ती आणि जोर दोन्ही वाढणार आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची देखील शक्यता आहे। तर आता विभागानुसार आपण पाहूया। विदर्भात पाहायला गेलं तर गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा या भागात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर मराठवाडा विभागात पाहायला गेलं तर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पुणे घाटमाता, सातारा घाटमाता आणि कोल्हापूर घाटमाता या परिसरात भाग बदलत या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे। तर कोकण किनारपट्टीच्या भागात पाहिलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। तर मुंबईकडे आता सध्या तरी काय पावसाची शक्यता नाही आहे। तर पुढील 2 दिवसाचा अंदाज लक्षात घेता 23 ऑक्टोबर म्हणजे बुधवारी पावसाचा जोर विदर्भात कायम राहणार आहे। गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यातनं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाकडून। मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे, म्हणजे कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे व ऑक्टोबर हिटचा प्रभाव जास्त पडण्याची शक्यता आहे। तसेच 24 ऑक्टोबरला पावसाचा प्रभाव आणखी कमी होणार आहे आणि तो प्रामुख्याने विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहणार आहे। या बदलामुळे हवामानामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी व शेती कामांचे नियोजन हवामानाचा अंदाज पाहूनच करावे। असेच हवामानाचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।